नमस्कार युवा कार्य प्रशिक्षणार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना शासकीय कंत्राटी पदभरतीमध्ये प्राधान्य देण्यात यावे याकरिता तसेच विविध मागणी घेऊन 3 ऑगस्ट 2026 पासून भागवत कबाडी यांनी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणाला सुरुवात केलेली होती. आज हे आमरण उपोषण तुर्तास स्थगिती देण्यात आलेली आहे. प्रशिक्षण घेत असताना शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी आस्थापनांमध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अद्याप रोजगाराची संधी उपलब्ध झाली नाही अशी विविध मागणी घेऊन त्या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात आले होते. दरम्यान कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हिंगोली यांच्या मार्फत भागवत कबाडी यांच्या नावाने एक पत्र जारी करण्यात आलेलं आहे. या पत्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या धोरणात्मक बाबींशी निगडीत आहेत. लवकरच आम्ही या संदर्भात तुमची बैठक जी आहे ते माननीय कौशल्य विकास विभाग आयुक्त तसेच उपायुक्त साहेबांसोबत सुनिश्चित करणार आहोत. या संदर्भाची तारीख अद्याप त्यांनी जाहीर केली नाही या पत्रामध्ये, परंतु भागवत कबाडी यांनी हे आमरण उपोषण आता तुर्तास स्थगित करावं. तर ह्या पत्रास अनुसरून भागवत कबाडी यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे. प्रशिक्षणार्थी मित्रांनो, हे जरी उपोषण स्थगित केलेलं असेल तरी प्रशिक्षणार्थ्यांना जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार आहे असं देखील प्रशिक्षणार्थ्यांच्या मार्फत सांगण्यात आलेलं आहे. निश्चितच या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा घडून येईल आणि प्रशिक्षणार्थ्यांना योग्य न्याय सरकार मिळवून देईल ही अपेक्षा आहे. या संदर्भात अधिकृत पत्र जे प्रसिद्ध झालेले आहे ते पत्र देखील मी आपल्या चॅनलवरती पोस्ट करणार आहे. तो तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता काय सांगण्यात आलेलं आहे ते. ओके, तर या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील या आंदोलनाच्या संदर्भात तर तुम्ही नक्की कमेंट्स करून या ठिकाणी तुमचे मत नोंदवू शकता. तुर्तास आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.